36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. मूर्तिजापूर पोलीस स्टेशन ग्रामीण हद्दीमध्ये गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभट्टी तयार करून विक्री करणारे विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीणमधील पोलीस उपनिरीक्षक चंदन आर वानखडे यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल सयाम बनबन, पोलीस कॉन्स्टेबल मद्दी, होमगार्ड कोगदे हे सर्व रवाना झाले असता ग्रामपंचायत लागपूर येथे करण मोहन कैथवास हा अवैधरित्या गावठी दारूची विक्री करत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी खासगी वाहनानं लागपूर येथे रवाना झाले. यावेळी ग्राम लागपूर येथे पोहोचून पूर्णा नदीच्या पात्राजवळ तेथील बाभुळवडमध्ये पंचांसमक्ष पाहणी केली असता बंगाली काट्याच्या झुडपांमध्ये लागपुरी गावातील करण मोहन कैथवास हा प्लॅस्टिकच्या डूमजवळ दारूची कॅन घेऊन बसलेला दिसला. माहितीप्रमाणे खात्री झाल्यानंतर ही छापा कारवाई केली असता घटनास्थळावरून एक निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे कॅन व अंमली पदार्थ असे एकूण 6,000 रुपये किमतीची गावठी दारू मिळून आली आहे. तसेच बाजूलाच असलेले 2 निळ्या रंगाचे प्लॅस्टिकची डूमची पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे सर्व मोहचीच प्रति लिटर 100 रुपये प्रमाणे एकूण 40,000 रुपये आणि 2 प्लॅस्टिक ड्रम प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे 400 असा एकूण 46,400 रुपयांचा गावठी हातभट्टी दारू आणि सर्व मोहामास मिळून आला. यावरून आरोपी करण मोहन कैथवास वय वर्ष 31 राहणार लागपुरी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे, ठाणेदार पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन सयाम, रितेश मद्दी, होमगार्ड कोगदे यांनी केले. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी रवी खिराडे, मूर्तिजापूर.